नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, पितृपक्षाची सुरुवात 18 सप्टेंबर पासून झालेली आहे। भाद्रपद महिन्याच्या प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत आपले पूर्वज पृथ्वीवर असतात। त्यांच्या नावाने श्राद्ध, तर्पण आणि दानधर्म केला जातो। असं म्हणतात, पूर्वज पृथ्वीवर येऊन आपल्या मुलांचे सुखी जीवन पाहतात आणि त्यांना आशीर्वाद देतात। 15 दिवस आपले पूर्वज आपल्या सोबत असतात। या पितृपंधरवाड्यात पितरांचं स्मरण करून पितृपक्ष संपेपर्यंत फक्त एकदा गाईला खाऊ घाला, ही एक वस्तू सर्व दरिद्र अडचणी नष्ट होईल। 7 पिढ्यांचं प्रखर पितृदोष नष्ट होईल। मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार पापांपासून मुक्ती मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत, ज्यामध्ये दान, धर्म, जप यांचा समावेश आहे। परंतु जेव्हा मोठ्या पापांची शांती किंवा प्रायश्चित करण्याचा विचार येतो, तेव्हा तिथे गायदानाचा महिमाही सांगण्यात आला आहे। पितृदोष हा देखील एक प्रकारचा पाप आहे, ज्यावर उपाय करणे आवश्यक आहे। पितृपक्ष हा एक असा प्रसंग आहे, ज्यामध्ये असे उपाय करून आपण आपल्या पूर्वजांना सहज प्रसन्न करू शकतात। आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत। पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर मित्रांनो, गाय दान केल्याने अनेक जन्माचे पाप नष्ट होतात असं सांगितले जाते। ज्यांना गाय दान करता येत नाही ते गायीची सेवा करू शकतात। गोठ्यात जाऊन तुम्ही तुमच्या आधार, चारा आणि पाण्याच्या स्वरूपात देऊ शकता। आधुनिक काळात गायी प्लास्टिक खाल्ल्याने आजारी पडतात। अशा परिस्थितीत गायींना प्लास्टिक खाण्यापासून रोखणे म्हणजे गायीची सेवा करण्यासारखं आहे। त्यामुळे खाण्यापिण्याचे पदार्थ पॉलिथिनमध्ये न टाकून ही सर्व लोक अशी सेवा करू शकतात। दारात आलेल्या गायीचे नशीब समजून घ्या, शिव्या देऊ नका। दारात बसलेल्या गायीला कधीही दुखापत होऊ नये। गाय स्वतः दारात आली हे भाग्याचं समजावे। गाय पाळण्याशी दूध दिल्यानंतर गाय सोडू नये। देशी गायशी संबंधित देशी हा शब्द स्थानिक म्हणून घेऊ नये। देशी गायीचे दूध आणि देशी तूप अतिशय दिव्य आहे। याच्या वापराने बुद्धीचा विकास होऊन ती धारदार होते। शनी, राहू आणि केतू ग्रहाच्या शांतीसाठी पिठे आणि काळ्या गायीची सेवा करावी। सूर्याच्या शांतीच्या म्हणून रंगाच्या गायीची सेवा करण्याबरोबरच रविवारी तिला गूळ खाऊ घालावे। पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितृदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी रोज गायीची सेवा करण्याबरोबरच तिला रोटी खाऊ घालावी। त्यामुळे या पितृपक्षांमध्ये आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण, पिंडदान तसेच श्राद्ध कर्म केले जाते। आपल्या घरातील जे पूर्वज ज्या तिथीला मृत्यू पावले असतील त्या तिथीला श्राद्ध केले पाहिजे। त्यामुळे मानलं जाते की पितृ व देवता प्रसन्न होतात। याशिवाय असे म्हणतात की देवपूजा करण्याआधी नेहमी व्यक्तीने आपले पूर्वजांचे स्मरण केलं पाहिजे। तसेच शास्त्रानुसार मानलं जाते की जर व्यक्तीचा मृत्यू पश्चात विधीपूर्वक श्राद्धक्रम न केल्यास त्या पितरास मुक्ती मिळत नाही। मग त्यामुळे कुंडलीमध्ये पितृदोष निर्माण होण्याची शक्यता असते। पितृदोषामुळे संतान सुख प्राप्ती होत नाही, तसेच वंशवृद्धी होत नाही, पैसा टिकत नाही आणि कुटुंबामध्ये अशांती येते। अशा प्रकारच्या अनेक समस्या कुटुंबामध्ये येतात। याशिवाय आजारपण अशा प्रकारचे अनेक समस्याही व्यक्तीला त्रास होतात। त्यामुळे पूर्वजांची विधी, तर्पण, श्राद्ध कर्म होणे गरजेचं आहे। तसेच या दिवसांमध्ये मानलं जाते की पितृ आपल्या परिवारांना आशीर्वाद देण्यासाठी वेगळ्या रूपात भूतलावर येतात। त्यामुळे या दरम्यान आपल्या घरी आलेले कोणतेही पशु, पक्षी किंवा मनुष्य या रिकाम्या हाताने अथवा उपाशी पाठवू नये। आपण श्राद्ध कर्म करण्यापूर्वी आपण स्नान कर्म करावे व स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे। मग दुपारच्या प्रहरी पितरांचे श्राद्ध करावे। त्यासाठी उसाच्या घासाची अंगठी हातामध्ये घालून पूजा करावी। श्राद्ध कर्म करण्यासाठी भाताचे गोळे बनवून त्यामध्ये तीळ एकत्र करून ते पिंडदान करायचं आहे। मग यानंतर पितृपक्ष जोपर्यंत आहे तोपर्यंत रोज कावळ्यांना अन्न खाऊ घालायले, तसेच
सर्व शक्य असल्यास ब्राह्मणांनाही भोजन दान करावे. मग त्या दिवशी गरजवणीला भोजन द्यावे आणि वृद्धाश्रमामध्ये देखील आपण भोजन देऊ शकता. मात्र हे भोजन बनवताना ते भोजन कुटुंबातील व्यक्तींनी स्वतः आपल्या हाताने बनवून खाऊ घालायचे आहे की जे आपले पितरांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपले पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. त्याचबरोबर त्या दिवशी वस्त्राचे दानही करावे. अशा प्रकारे आपण श्राद्ध कर्म संपन्न करावे. त्यामुळे तुमची पितृदोषाचे नष्ट होतात. याशिवाय तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर या पितृपक्षांमध्ये दक्षिण दिशेस पितरांचा फोटो लावायचा आहे आणि लक्षात ठेवा की हा फोटो भिंतीवर लटकवायचा नाही. त्यासाठी एक पाटी लावून त्यावर तो फोटो ठेवायचा आहे आणि त्या ठिकाणी दिवा लावावा येईल अशी व्यवस्था करायची आहे. तसेच तुळशीची माळ घालू शकता. त्यामुळे हळूहळू तुमचे कुंडलीतील पितृदोष कमी होऊ लागेल. या संपूर्ण पितृपक्षांमध्ये सर्वांनी पितरांच्या नावाची धूप द्यावी. त्यासाठी शेणेचा किंवा गौरीचे तुकडे घेऊन त्यावर तूप टाकावे व गूळ ठेवून त्या गौऱ्या पेटवायचे आहेत आणि संध्याकाळी वेळी घरामध्ये कापूर पेटवा. यामुळे पितृदोष निवारण होतो. त्यांच्या घराजवळ पिंपळ किंवा वडाचे झाड असेल पितृपक्षांमध्ये ह्या झाडाची विशेष पूजा करावी. हे पूजन दुपारच्या वेळी करायचं आहे. त्यांना काळी तीळ अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर घरातील प्रत्येक सदस्यांकडून 10 रुपयाचा शिक्का मंदिर जाऊन दान करायचं आहे. आपल्या पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीवर घर पूजाकर्म नक्की करावे. त्याचबरोबर ह्या पितृपक्षांमध्ये भगवद्गीता तसेच गरुड पुराण वाचन केलं पाहिजे. याशिवाय पितरांच्या मुक्तीसाठी गजेंद्र मोक्षचे नक्की केलं पाहिजे. जोपर्यंत पितृपक्ष सुरू आहे तोपर्यंत दररोज पितरांच्या नावाने एक पोळी गायीसाठी बाजूला काढून ठेवायची आहे. त्या पोळीवर गूळ किंवा भाजी काहीही ठेवून ती पोळी पितृदोषात गायीला दुपारच्या वेळी खाऊ घालायची आहेत. हे आपल्याला दुपारच्या वेळेस करायचं आहे. तसेच या पितृपक्षांमध्ये संध्याकाळच्या वेळी दक्षिण दिशेला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. तसेच एका पाण्याच्या तांब्याचा ठेवायचा आहे. फक्त 15 दिवस हे आपल्याला हा उपाय करायचा आहे. ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील तुमच्या कुंडलीतील हे पितृदोष समाप्त होतील. तसेच या पितृपक्षांच्या दरम्यान कधीही कोणतेही चुकीचे कृत्य करू नये. तसेच क्रोध करू नये. कोणाबद्दल वाईट चिंता कोणाबद्दल वाईट बोलू नये. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या दरम्यान शुभ कार्य करायचं आहे. त्यामध्ये मग वाहन खरेदी किंवा कपडे खरेदी तसेच कोणतेही सामान खरेदी या दरम्यान करायचं नाही. तसेच मांसाहार सेवन टाळावे पाहिजे. नाहीतर यामुळे तुमची श्राद्ध कर्म व्यर्थ जाईल व तुमची पितृदोष निवारण होणार नाही. पितृपक्षांमध्ये जो व्यक्ती श्राद्ध कर्म आहे त्यांनी ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे. तसेच पितृपक्षांमध्ये काही पदार्थाचे सेवन आपल्याला टाळायचं आहेत. त्यामध्ये हरभरे डाळ तसेच वांगे काळी मिरी इत्यादी जे सेवन या दरम्यान आपल्याला करायचे नाही. तर मित्रांनो हे जे उपाय आहे ते आपल्याला पितृपक्ष संपेपर्यंत करायचं आहेत. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम गण गण गणपते नमः. ओम गण गण गणपते नमः. ओम गण गण गणपते नमः.